वाटतंय नाही मिसळ असल्यासारखी, पण ही मिसळ नाही, ही आहे सांडग्याची भाजी आणि भाकरी. तर मग चला आपण बघूया रेसिपी कशी करायची. आपल्याला सुरुवात करायची आहे व्हिडिओला. आणि सेम मिसळसारखे वाटायला लागलेले आहे. तर वेळ न घालवता आपण बनवूया सांडग्याची झणझणीत अशी रस्सा भाजी. पहिल्यांदा अगोदर आपल्याला हा एक टोमॅटो चिरून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर एक कांदा पण कापून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हा एक कांदा घेतलेला आहे, मी एकच घेणार आहे. रस्सा भाजी करायची असेल तर एक कांदा आपल्याला भरपूर आहे. तो पण असा छान बारीक कट करून घ्यायचा आहे. तर इकडे घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर, अर्धा इंच आलं, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं आणि एक हिरवी मिरची. तुम्ही म्हणत असाल की हिरवी मिरची कशासाठी काळा रस्स्याची करायची आहे, पण हिरवी मिरचीचं थोडंसं वाटण करून बघा, खूप छान भाजी होते. हा आहे घरगुती काळा मसाला, हा 1 चमचा घेणार आहे. खूप छान असा टेस्टी आणि सुगंधी आहे हा काळा मसाला. कढई गरम करायला ठेवली होती. याच्यामध्ये आपण घालून घेऊया. हे राईचं तेल आहे, तुम्ही कुठलंही घालू शकता. जिरी, हा चिरून घेतलेला कांदा. आणि रेसिपी शेवटपर्यंत बघायची आहे, खूप छान आपली रेसिपी होणार आहे. कढीपत्ता, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने, टोमॅटो, थोडीशी हळद, छान असं लालसर होईपर्यंत भाजायचं आहे. थोडीशी कैरी, माझ्याकडे कैरी होती ती पण थोडीशी घालून घेत आहे. छान अशी आंबूस चव येणार आहे त्याची आणि आपली रेसिपी खूप छान होणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि अशाच रेसिपी बघायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा. हे वाटून घेतलेलं मगाशीचं वाटण, कोथिंबीर, अद्रक आणि एक मिरची घेतलेली त्याच्यामध्ये. खरंच पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर जी सांडग्याची भाजी खायची मज्जा असते ती खूपच वेगळी असते. एकदा पाऊस चालू झाला की 2 ते 4 वेळा आपण खाऊ शकतो भाजी. आणि परत त्याच्यामध्ये मऊपणा यायला लागतो त्या सांडग्यामध्ये आणि परत आपली भाजी चांगली होत नाही. म्हणूनच पावसाळा चालू व्हायच्या अगोदर नक्की तुम्ही ही रेसिपी करून बघा. आणि हा मगाशी मी घेतलेला 1 चमचा गावाकडचा मसाला आहे, हा काळा मसाला घरगुती आहे. हा 1 चमचा घ्यायचा आहे, जास्त पण घ्यायचा नाही कारण तो खूप झणझणीत आहे, त्याच्यामुळे कमीच घेणार आहे. आणि आपल्याला तरी येण्यासाठी थोडीशी ही मिरची पावडर घ्यायची आहे. भाकरीबरोबर तुम्ही सर्व करू शकता किंवा भाताबरोबर. खरं तर भाकरीबरोबर सांडग्याची भाजी खूप छान लागते बरं का, चपातीपेक्षा किंवा मग भातापेक्षा. आणि आता आपल्याला इथे गरम पाणी घालायचं आहे. गरम पाणी घातली तरच आपली भाजी छान होणार आहे. गरम पाण्याने असा छान असा कट येतो, कलर छान येतो आणि तरी पण सुटते, त्याच्यामुळे गरम पाणी घालून घ्यायचं आहे. हे बघू शकता, आपण सांडगे नंतर टाकणार आहोत त्याच्यामध्ये. तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता. मी थोडी रस्सा करणार आहे जास्त, कारण आपल्याला भाकरीसोबत खायची आहे. भाकरीसोबत चुरून किंवा मग अशी खाऊ शकता. सुक्की भाजी पण खूप छान होते सांडग्याची. तुम्हाला जर आवडत असेल तर मी व्हिडिओ नक्की बनवेल दुसरा. आता ह्याला एक छान अशी एक उकळी येऊ द्यायची आहे. तोपर्यंत मी इकडे सांडगे तेलामध्ये थोडेसे तळून घेत आहे, किंवा तुम्ही भाजून घेतले तरी चालतील. तेलामध्ये तळून घ्या किंवा भाजून घ्या, दोन्ही केलं तरी काही हरकत नाही. हे बघू शकता, छान असं तेलामध्ये मी सांडगे भाजून घेतलेले आहेत. तुम्ही बिना तेलाचे सुद्धा भाजू शकता, पण तेलामध्ये भाजलं तर त्याचा खमंगपणा आणखीन जास्त येतो. आणि इकडं आपल्या भाजीला म्हणजे उकळी पण फुटलेली आहे. आता छान हे सांडगे आपण याच्यामध्ये घालून घेऊया. हे बघू शकता, मी तळून घेतलेले सांडगे आता याच्यामध्ये घालून घेत आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला माहिती असतं ना, आपलं मीठ राहिलेलं आहे. मी मीठ का मागं ठेवलेलं आहे तुम्हाला माहिती आहे, सांडग्यामध्ये सुद्धा मीठ असतं. सांडगे करताना मीठ घातलेलं असतं ना, आपण जर अगोदरच मीठ टाकलं तर भाजी खारट होतं. बरेच वेळेला आपली भाजी खारट होते. मी खूप जणांची भाजी खाऊन बघितली, ती खारट असते कारण सांडग्यामध्ये मीठ आहे आणि आपण ह्याच्यामध्ये मीठ दोन्ही जर मीठ घातलं दोन्ही ह्याच्यामध्ये तर अंदाज आपल्याला सापडणार नाही. त्याच्यामुळे मी मीठ जेव्हा हे जे सांडगे आहे रश्श्यामध्ये छान उतरेल त्याची चव बघूनच मी नंतरच थोडंसं मीठ घालणार आहे, जास्त मीठ घालणार.
नाही, त्याच्यामुळे आपली भाजी खारट होणार नाही. ही काळजी तुम्ही व्यवस्थित घ्यायची आहे. 5 मिनटं झालेली आहेत आपल्या भाजीला सांडगे टाकल्यानंतर. आता मी बघणार आहे आपल्याला याला कितवत मीठ लागणार आहे आणि नंतरच मी मीठ घालणार आहे. ओके, सांडगे आपले छान शिजलेले आहे. थोडंसं मीठ लागणार आहे. हे तुम्ही बघू शकता, मी अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आणि एवढं मीठ पुरेसं आहे. जास्त घालू नका, नाही तर सांडग्याची भाजी खाण्याची मज्जा जाणार आहे. सांडग्याच्या भाजीसोबत खाण्यासाठी मी एक भाकरी केलेली आहे. कारण सांडग्याच्या भाजीसोबत भाकरी ही खूप छान लागते. जसं मिसळसोबत पाव किंवा पावासोबत मिसळ, तशीच सांडग्याच्या भाजीसोबत भाकरी. कारण चपाती आणि भात व्यवस्थित लागत नाही. तुम्ही भाकरीसोबत नक्की खाऊन बघा. सांडग्याची भाजी खूप चविष्ट आणि टेस्टी लागते, कारण ही गावाकडची पद्धत आहे. आणि रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही. आणि तुम्ही बघू शकता आपली भाकरी छान अशी टम्म फुगलेली आहे. आणि आता आपण एका ताटामध्ये हे सगळं काढून घेऊया. तर इकडं मी भाजी सांडग्याची शिजायला ठेवलेली खूपच अशी छान झालेली आहे. गरम पण खूप आहे. आणि इकडे कांदा आणि लिंबू पण सोबत घेतलेला आहे, जेणेकरून भाजीची चव आणखीनच उत्कृष्ट लागेल. आणि ही आपली गरम गरम केलेली भाकरी, वा एकदम मस्त. आणि याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालूया. वा, असं वाटायला लागलं आहे हॉटेलमधली मिसळच आहे. तुम्ही पण अशाच प्रकारे सांडग्याची भाजी करून खाऊ शकता. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.